इयत्ता 5वीच्या विद्यार्थी मित्रांनो, चला आपण विज्ञानाचा अभ्यास करता करता आता पुढचा भाग बघूया. आपण आपले विज्ञानाच्या अभ्यासामध्ये कसं पृथ्वी असा एक वेगळा अभ्यास केला होता, हो की नाही? आणि तो कसा म्हणून केला होता आपण की सूर्यमाला आहे, सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह आहेत, त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण बघितली होती, तुम्हाला आठवतं का? बघा बरं, आठवा बरं. पृथ्वी ही इतर सगळ्या ग्रहांपेक्षा वेगळी कशी, असा आपण विचार केला होता. आठवत आहे का तुम्हाला? पृथ्वी ही इतर सगळ्या ग्रहांपेक्षा वेगळी कशी आहे? तर तुम्हाला मी सांगितलं होतं बघा की फक्त पृथ्वी अशी आहे, म्हणजे हा एकच ग्रह असा आहे की त्याच्यावर सजीव सृष्टी आहे. आता तुम्ही खूप ठिकाणी ऐकत असाल, कोणी काय काय बोलतं, कोणी काय काय बोलतं, कुठल्या कुठल्या गोष्टी ऐकायला मिळतात. छान मनोरंजक अशा गप्पा असतात की मंगळावर ग्रहवस्ती आहे, मंगळावरती सजीव सृष्टी आहे. त्यानंतर काय तर म्हणे एका परग्रहावरचा तो एलियन असतो, तो एलियन येतो आणि मग त्याच्यावर सिनेमा निघतो आणि मग ऋतिक रोशन आणि ते सगळे सिनेमे तुम्ही बघता आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे इतर ग्रहावर सुद्धा कुठेतरी सजीव सृष्टी असेल. ती कल्पना असते एक, त्याला काय म्हणतात? कल्पना रंजन, कल्पना विलास. म्हणजे अशी एखादी कल्पना करायची आणि मग त्याच्यावरती खूप छान असं एक चित्रपट तयार करतात, एक चांगली गोष्ट तयार करतात, एक छोटंसं पुस्तक तयार करतात. मग मुलांना ते वाचताना मजा वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनपर्यंत जो शोध लागला आहे, अजूनपर्यंत म्हणजे इतक्या ग्रहांच्या फेऱ्या झाल्या, मंगळावर गेले, चंद्रावर गेले, इतर ग्रहांचं दुर्बिणीने निरीक्षण केलं, खूप काय 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 केलं, पण सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवर आहे. आणि या सजीव सृष्टीचा थेट संबंध कशाशी आहे? पर्यावरणाशी आहे. आणि पर्यावरणाचं संतुलन असा हा तुमचा धडा आहे. आता आपण एक एक मुद्दा समजून घेऊ बरं का. पर्यावरणाचं संतुलन असा तुमचा धडा आहे विज्ञानामध्ये. पर्यावरण म्हणजे काय, संतुलन हा आपण नंतर विचार करू काय ते. पर्यावरण म्हणजे काय? आता सहज मुलं एकमेकांमध्ये गप्पा मारतात तेव्हा विनोद करतात. एक जण म्हणला की जसं साधं वरण असतं, जसं फोडणीचं वरण असतं, तसं पर्यावरण असतं. असं असतं का कधी? पर्यावरण म्हणजे काय? परिआवरण असा शब्द येतो मुळात. काय? परिआवरण. परी म्हणजे भोवतालचं, परी अधिक आवरण असे दोन शब्द एकत्र झाले, आणि पर्यावरण असा शब्द तयार झाला. री आणि आचा या झाला. पर्यावरण. परी म्हणजे भोवतालचं, आवरण म्हणजे पृथ्वीवरचं. पृथ्वीच्या भोवताली आणि पृथ्वीवर काय काय आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो. काय काय म्हणजे काय? हे बघा, आपण नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास पुढे करणार आहोत. पृथ्वीच्या भोवती हवा आहे असं आपल्याला माहिती आहे, हो की नाही? या हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत की नाही? म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, प्राणवायू आहे. या भोवती वाऱ्यामध्ये म्हणजेच हवेमध्ये म्हणजेच भोवतालच्या वातावरणामध्ये वेगवेगळे वायू पण आहेत. पृथ्वीवर जमीन आहे की नाही? ही जमीन सुपीक आहे. सुपीक म्हणजे काय की त्याच्यामध्ये जर आपण काही पेरलं तर ते उगवतं, हो ना? म्हणजे त्याच्यामध्ये काही पेरता येतं, त्याच्यानं काही उगवतं. म्हणजे पृथ्वीच्या त्या जमिनीमध्ये एक प्रकारची ताकद आहे, धान्य उगवण्याची, अन्न उगवण्याची, फळं उगवण्याची, भाज्या उगवण्याची, आहे ना? तर अशा प्रकारची एक जमीन अशी सगळीकडे पृथ्वीवरती आहे. त्या व्यतिरिक्त पृथ्वीवर पाणी आहे. म्हणजे जलचक्रातून पृथ्वीवरती पाऊस पडतो अगदी नियमितपणे. ठिकठिकाणी एका ठराविक वेळेला असा पाऊस पडतो. आपल्याकडे मान्सून येतो, तुम्हाला माहिती आहे. जून महिन्यामध्ये मान्सून येतो, ऑगस्ट सप्टेंबर, कधीकधी ऑक्टोबरपर्यंत, कधीकधी नोव्हेंबरपर्यंतसुद्धा पाऊस चालतो. परंतु समुद्रातल्या किंवा बाजूच्या सगळ्या तळ्यांमधल्या इकडच्या तिकडच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगांचं संघनन होतं. संघनन होणं म्हणजेच ढग तयार होणं. आणि मग त्याला थंड हवा लागली की परत पाऊस पडतो, पृथ्वीवरती पाणी मिळतं, हो की नाही? म्हणजे हवा, पाणी, जमीन. आणि त्या व्यतिरिक्त या जमिनीमध्ये उगवणारे जे वेगवेगळे वृक्ष आहेत, हे वृक्ष, आजूबाजूचे जे पक्षी आहेत, आजूबाजूची जी सजीव सृष्टी आहे, या सगळ्याला पर्यावरण म्हणतात. म्हणजे पर्यावरण म्हणजे काय? आपल्या भोवती आपण जगण्याकरता ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, सजीव सृष्टी जगण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी आहेत
त्या सगळ्या गोष्टींना म्हणतात पर्यावरण, म्हणजेच परिआवरण, म्हणजेच भोवतालचं सगळं आवरण. समजलं? म्हणजे पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या भोवतालचं सगळं जे काय वातावरण आहे त्याला पर्यावरण असं म्हणतात. आता संतुलन, संतुलन या शब्दाचा अर्थ काय? संतुलन या शब्दाचा अर्थ ते सांभाळणं, म्हणजे कमी पण व्हायला नको, जास्त पण व्हायला नको. म्हणजे बघा की एक तराजू असतो, त्या तराजूमध्ये एका बाजूला वजन टाकलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला भाजी टाकतात आणि मग तो तराजू असा मध्यभागी असा स्थिर होतो, त्याला म्हणतात संतुलन झालं. कमी पण नाही, जास्त पण नाही, त्याला म्हणतात संतुलन. तेव्हा याला म्हणतात पर्यावरणाचं संतुलन. कशाला म्हणायचं, तर सगळ्या गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्याच असल्या पाहिजेत. म्हणजे बघा पाणी खूप झालं तर पूर येतात. बरं, पूर येतात तिथपर्यंत ठीक आहे, पण पुरामध्ये गावाच्या गावं वाहून जातात, पुरामध्ये झाडाच्या झाडं वाहून जातात, पुरामध्ये लावलेलं धान्य वाहून जातं, म्हणजे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. आता हवा आहे, ही हवा जोपर्यंत आपल्याला श्वासोच्छ्वासाला उपयोगी पडते तोपर्यंत छान चाललं आहे. असं आपण श्वास घेतो, आपल्याला प्राणवायू मिळतो, हो की नाही? त्याच्यानंतर आपल्या संपूर्ण सजीवसृष्टीच्या शरीराची रचना सांभाळण्याकरता सगळे वायू वेगवेगळं काम करत असतात, हो की नाही? त्यामुळे आपल्याला श्वास घेतानासुद्धा जी हवा मिळते त्या हवेत थोड्या प्रमाणामध्ये जर काही इतर वायू मिसळले गेले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण सिग्नलवर उभे आहोत आणि सिग्नलवर खूप गाड्या उभ्या आहेत आणि त्या खूप गाड्यांच्यामधून कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू बाहेर पडतो आणि मग आपल्याला गुदमरायला होतं. कारण काय की कार्बन मोनॉक्साईड आपल्या श्वासातनं आत जातो, प्राणवायू कमी जातो आणि मग आपल्याला गुदमरायला लागतं, हो की नाही? असं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. किंवा पाण्यामध्ये एखादा बुडायला लागला तर त्याला त्रास व्हायला लागतो, हो की नाही? तसा तर म्हणजे हवा कशी असली पाहिजे, स्वच्छ शुद्ध, आपल्याला हवा तेवढा प्राणवायू देणारी अशी असली पाहिजे. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर काय होतं, तरीसुद्धा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणजे सजीव सृष्टीला जो प्राणवायू पाहिजे तो थोडा जरी कमी झाला तरी त्रास होतो. म्हणजे काय पाहिजे, जे हवेचं प्रमाण आहे, प्राणवायूचं प्रमाण आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे, ते तसंच राहिलं पाहिजे, कमी नाही जास्त नाही, संतुलित राहिलं पाहिजे. पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे. पाणी खराब झालं, गढूळ झालं, त्याच्या आजूबाजूचे कीटक प्राणी मरतात, माणसं त्याच्यामध्ये विष तयार झालं की माणसं मरतात, माणसांना रोग होतात, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू प्रवेश करतात. पाणीसुद्धा स्वच्छ नितळ छान राहिलं पाहिजे आणि पाऊस वेळच्या वेळी झाला पाहिजे. म्हणजे हे जर समजा निसर्ग चक्र बदललं आणि वर्षभर पाऊस चालू राहिला तर नाही चालणार आणि त्या उलट पाऊसच आला नाही तर तसंही नाही चालणार. म्हणजे पाऊससुद्धा वेळच्या वेळी आपल्याला हवा तेव्हा असं आलं पाहिजे. थोडक्यात काय माहिती आहे का, आपल्याला उत्तम जगण्याकरता भोवतालचं जे आपलं वातावरण आहे, पर्यावरण, ते जसं छान राहील, जसं आहे संतुलित. संतुलित म्हणजे काय, समान, सगळ्या गोष्टी आपापल्या जागी सगळ्या व्यवस्थित असतील, काहीच कमी जास्त झालं नाही तर त्याला म्हणतात संतुलन. आणि हे पर्यावरणाचं संतुलन राखणं आपल्या हातात आहे. का माहिती आहे का, हवा प्रदूषित होते, ती कशामुळे प्रदूषित होते, तर माणसंच जसे गाड्या चालवतात, माणसं वेगवेगळे कारखाने काढतात, कारखान्यांच्या त्या चिमण्यांमधनं धूर बाहेर येतो, वरती असतात ना कारखान्याच्या बाहेर ते नळे, त्याच्यातनं धूर बाहेर पडतो, त्याच्याने हवा प्रदूषित होते. हवा अनेक कारणाने आपण प्रदूषित करत असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करतात, त्याच्याने हवा प्रदूषित होते. त्या व्यतिरिक्त हवेमध्ये बाहेरून म्हणजे रासायनिक कारखाने जे असतात ते रासायनिक द्रव्य त्यांची जी असतात त्याचे जे बाहेर पडलेल्या वाफा असतात त्या हवेमध्ये मिसळतात. ह्या सगळ्यामुळे हवा होते प्रदूषित. प्रदूषणामध्ये आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे पाण्याचं प्रदूषण. लोक हमखास पाण्याचं प्रदूषण करतात. म्हणजे जे नैसर्गिक पाणी आहे त्या पाण्यामध्ये कारखान्यांमधलं रसायनांचं किंवा खराब झालेलं घाण पाणी किंवा माणसाचं जे उत्सर्जन आहे तेही पाणी त्या पाण्यामध्ये सोडून देतात, पाणी खराब करून टाकतात. म्हणजे संतुलन कोण बिघडवतं, आपण बिघडवतो. समजतं आहे का? या व्यतिरिक्त आणखी पण प्रदूषणं असतात. उदाहरणार्थ ध्वनी. आता आपण शांतपणे राहणं हे झालं निसर्ग आणि निसर्गाचं हे झालं पर्यावरण की शांतपणा. म्हणजे थोडक्यात आपल्याला सहन होईल तेवढंच ऐकणं. परंतु आपल्या सहनशक्तीच्या बाहेर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये कधी गणपतीची मिरवणूक असते, कधी आणखी काही कार्यक्रम असतात, मोठे मोठे ढोल ताशे वाजतात, कुठे काय वेगवेगळ्या कारणांनी ध्वनीचं प्रदूषण. गाड्या रस्त्याने जातात ते इतके हॉर्न वाजतात की आपल्याला एकमेकांचं ऐकता येत नाही. गाड्यांचा आवाज इतका मोठा असतो की आपल्याजवळचा खिशातला मोबाईल वाजला तरी आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे आपली श्रवणशक्ती जेवढी आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त आवाजाची निर्मिती झाली. अगदी ॲटम बॉम्ब फोडणंसुद्धा त्याच्यातच येतं. तर त्याच्याने काय होतं, प्रदूषण होतं. म्हणजे प्रदूषण करतो कोण, तर आपणच करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पृथ्वीवरती सजीव सृष्टी आहे त्यांच्यामध्ये एक साखळी आहे. ती साखळी जर तुटली तर प्रदूषण निर्माण होतं. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, आपण आता काय पाहणार आहोत
की पहिल्यांदा आपण बघितलं पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे काय याचं उत्तर आपण पाहिलं. आता आपण दुसरा जो विषय करणार आहे ना तो म्हणजे अन्नसाखळी. अन्नसाखळी म्हणजे काय हे समजून घ्या. आता तुम्हाला मी नीट समजावून सांगतो. तुम्हाला एक आपल्या संस्कृतमध्ये असा श्लोक आहे माहिती आहे का, जीवो जीवस्य जीवनम. म्हणजे काय, एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन जगतो, दुसरा जीव तिसऱ्या जीवाला जाऊन खाऊन जगतो. आता हे कसं सांगता येईल बरं तुम्हाला. उदाहरणार्थ आपण असं बघू की ससा काय खातो, गवत खातो. पण सशाला कोण खातं, वन्य प्राणी असतात. म्हणजे वाघ सिंहासारखे प्राणी असतात, कोल्ह्यासारखे प्राणी असतात जे सशाला खातात, हो की नाही. आता एका प्राण्याला खाऊन दुसरा प्राणी जगत असतो. असं आपण बघतो की झाडावरती एखादी आळी आहे, ह्या आळीला नाकतोडा खातो. तुम्ही पाहिलं असेल की शेतामध्ये अशी झाडं असतात छोटी, त्याच्यामध्ये आळ्या असतात, किंवा काही फळांच्या आजूबाजूला आळ्या असतात, किंवा कधीकधी फुलांमध्ये सुद्धा आळ्या असतात. या आळ्या खायला नाकतोडे येतात. नाकतोडे त्या आळ्या नेमक्या उचलून घेतात. चिमण्या पण त्या आळ्या उचलतात, अनेक पक्षी पण त्या आळ्या उचलून घेतात आणि ते त्या आळ्या खातात. म्हणजे झाडावरची जी आळी आहे तिला नाकतोडा खातो. या नाकतोड्याला कोण खातं, एक मोठा पक्षी खातो. म्हणजे नाकतोड्याला पकडणारा कुठला तरी एक मोठा पक्षी असतो, तो मोठा पक्षी नाकतोड्याला पकडतो, नाकतोडा खाऊन टाकतो. असं एक प्राणी खाऊन दुसरा प्राणी जगतो. माणूस हा खरं म्हणजे शाकाहारी प्राणी आहे असं म्हणतात, पण तरीसुद्धा तो मांसाहारी आहे असंही म्हणतात. म्हणजे आता ही कोंबडी कोण खातं, कापतं, आणि माणूस खातो, नाही का. आता मासा असतो, मासा पाण्यामध्ये एक छोटा मासा असा सुसू जात असतो, दुसरा मोठा मासा येतो तो त्याला खाऊन टाकतो. तो दुसरा मासा मोठा त्याला जात असताना त्याच्यापेक्षा मोठा मासा येतो त्याला खाऊन टाकतो. छोटा मासा मोठ्या माशाला खातो. तर ही अन्नसाखळी आहे. पण या सगळ्या अन्नसाखळीचा जो एक मध्यवर्ती भाग आहे, म्हणजे मूलभूत भाग आहे, तो म्हणजे आहे वनस्पती. अन्नसाखळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची काय आहे तर वनस्पती. म्हणजे बघा की वनस्पती हे मुख्य खाद्य आहे. मग हरणं काय खातात, वनस्पती खातात. ससा काय खातो, वनस्पती खातात, म्हणजे गवत खातात, है ना. गवत खाणारे अनेक प्राणी आहेत, ते काय करतात, ते गवत खातात. शेळ्या बकऱ्या काय खातात, गवत खातात. माणसं काय खातात, वनस्पतींच्या वरती आलेले फळं असतात, वनस्पतींच्या वरती आलेलं धान्य असतं. वनस्पती म्हणजे पालेभाज्या या वनस्पतीच्या स्वरूपात असतात, पालेभाज्या आपण खातो. हे माणूस सगळं काय करतो तर वनस्पती. म्हणजे वनस्पती हे एक सजीव आहे. अन्नसाखळीमध्ये वनस्पती ही एक सजीव आहे आणि या सजीवाला दुसरा सजीव खातो. कारण काय, आता ते असं आहे, त्याचं कारण आपण असं म्हणू की झाडं काही जागची पळू शकत नाही, म्हणून माणूस जातो आणि बिनधास्त त्या झाडावरचं काढतो आणि खातो. ससा पळू शकतो तर त्याला त्याच्यापेक्षा वेगाने पळणारा प्राणी पकडतो आणि सशाला खाऊन टाकतो. हरिण पळू शकतं पण त्याच्यापेक्षा वेगाने पळणारा प्राणी त्याला पकडतो आणि तो त्याला खाऊन टाकतो. पुढे ह्या मोठ्या प्राण्यांचं विघटन म्हणजे काय, तर ते मरतात. मेल्यानंतर ते कुजतात जमिनीमध्ये कुजतात. ते कुजले की त्याचं विघटन करणं म्हणजे काय, त्या कुजलेल्या शरीरातला कुजलेला भाग वेगळा करून त्यातला चांगला भाग खाऊन घेणं. याच्याकरता काही पक्षी असतात, गिधाडांसारखे, कावळ्यांसारखे, ते कुजलेल्या प्राण्यांचं विघटन करतात. हे कुजलेल्या प्राण्यांचं ते संपूर्ण खत तयार होतं आणि ते जमिनीला मिळतं आणि ते जमिनीतनं परत अन्नधान्याच्या रूपात आपल्याला मिळतं. साखळी अशी ती, समजलं ना. त्यामुळे एका मोठ्या प्राण्यांनी छोट्या प्राण्याला खाणं किंवा प्राण्यांनी एकमेकांवर अवलंबून असणं आणि या सगळ्या प्राण्यांनी वनस्पतीवर अवलंबून असणं. आता एक लक्षात घ्या की त्या हरणाला जर वनस्पतीच मिळाली नाही तर हरिण काय खाईल. हरिण तर काही मांसाहारी नाही, हरिण काही सशाला खाऊ शकत नाही. म्हणजे त्या हरणाला जर वनस्पती मिळाली नाही तर हरिण काय खाईल. हरणाने काही खाल्लं नाही तर हरिण कसं जगेल, आणि हरिणच जगलं नाही तर वाघ काय खाईल, हो की नाही. म्हणजे एकावर एक अवलंबून आहे. तसंच माणूस जगतो, लहानाचा मोठा होतो, 60, 70, 80 वर्ष जगतो, काही वेळेस 90, 100 वर्ष जगतो. पुढे त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर तो आपण एकतर काही धर्मांमध्ये तो जाळून टाकण्याची पद्धत आहे, काही धर्मांमध्ये तो पुरण्याची पद्धत आहे. पुरल्यानंतर तो कुजतो, कुजल्यानंतर त्याचं विघटन होतं
आणि ते सगळे द्रव्य पुन्हा जमिनीला मिळतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत सगळीकडे की त्या ह्याचं काय करायचं मृत झाल्यानंतर, परंतु ते शेवटी पुन्हा निसर्गालाच मिळालं पाहिजे, ही साखळी आहे. ही साखळी आहे. म्हणून अन्न साखळी म्हणजे काय, तर मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खातो, ही अन्न साखळी. एखादा बेडूक असला, बेडूक काय खातो, बेडूक पाण्यामधले छोटे 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 ते सगळे ते काय किडे असतात ते बेडूक खातो. बेडकाला कोण खातो, साप खातो. साप येतो बेडकाला गिळंकृत करतो. बेडकाला कोण खातो, साप खातो. सापाला कोण खातो, गरुड खातो. तो वरतून बघतो, घार असते ती बघते वरून, ते खाली बघतात आणि साप दिसला रे दिसला की त्याला 2 पायात उचलतात, घेऊन जातात, त्याला मारतात आणि खातात. किंवा मुंगूस असतो, मुंगूस मारतो फक्त, खात नाही, परंतु सापाला कोण मारतो, मुंगूस मारून टाकतो. असं प्रत्येक प्राण्याचं, म्हणजे ह्या एकेका प्राण्याला दुसरा प्राणी खातो, त्याला म्हणतात अन्न साखळीतला एक महत्त्वाचा भाग. यातली एक जरी कडी तुटली, यातला एक जरी प्राणी कमी झाला, समजा बेडकाला खाणारा कोणीच नसेल तर बेडकांची संख्या इतकी प्रचंड होऊन जाईल. आणि माणसाला खाणारा कोणी नाही आहे, म्हणजे माणसाला काही आता हल्ली जंगली जनावर काही खाऊन टाकत नाही माणसाला, क्वचित एखादी गोष्ट सोडून द्या, पण माणसाला तशी भीती नाही. पण माणूस एका वयानंतर माणसाचा मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे जमिनीमध्ये विघटन करणारे जे काय किडे असतात ते, हे सगळे माणसाचे ते मेल्यानंतर त्याचं शरीर खातात आणि त्याच्यातून ती जमिनीला ते समृद्ध करतात आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा वनस्पती येते आणि पुन्हा त्या वनस्पतीपासून पुन्हा ही सगळी साखळी सुरू होते. तेव्हा अन्न साखळी म्हणजे काय, तर एका जीवावर दुसऱ्या जीवाने अवलंबून असणं. आणि या सगळ्या अन्न साखळीचा मध्यवर्ती घटक जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे वनस्पती. त्यामुळे वनस्पती हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात ठेवा. ह्या वनस्पतीच्या उगवण्याकरता जमिनीमध्ये खाली नायट्रोजन असावा लागतो की जो जमिनीला अन्न पुरवतो. जमिनीच्या आतमध्ये मुळं जेव्हा जातात वनस्पतीची तेव्हा ती वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये शोषून घेत असतात. ती अन्नद्रव्ये येतात कुठून, तयार होतात कुठून, तर ती विघटनातनं तयार होतात. आणि हे विघटन होतं कुठून, तर वेगवेगळे किडे, वेगवेगळे जमिनीच्या खाली असलेले वेगवेगळे बारीक बारीक कीटक हे तिथल्या काही वस्तूंचं विघटन करतात, कुजणाऱ्या वस्तूंचं. मग खत पण तसंच होतं. खत कशातून तयार होतं, विघटनातून तयार होतं. म्हणजे इवन अगदी कचऱ्यापासून होणारं खत जे आहे ना ते विघटनातून तयार होतं. विघटन म्हणजे काय करतात, तर त्यातला उपयुक्त भाग जो आहे, जो जमिनीला उपयुक्त भाग आहे, जो वनस्पतीला अन्न तयार करण्याकरता उपयुक्त भाग आहे, तो तयार करणं म्हणजे विघटन करणं. तर अशा पद्धतीने विघटन करून काही कीटक, काही पक्षी हे ते जमीन समृद्ध करत असतात. तेव्हा वनस्पती हा त्याचा मध्यवर्ती भाग आहे आणि त्यानंतर अनेक पक्षी, अनेक प्राणी, जलचर, भूचर, नभचर, सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी हे या अन्न साखळीमधले घटक असतात. आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन लागताना आपल्याला ही जी अन्न साखळी आहे ती सांभाळली पाहिजे. म्हणजे जमिनीचं विघटन करणारे कीटक जर आपण मारून टाकले, कशाने मारतो आपण ते रासायनिक खतांनी मारून टाकतो. म्हणजे काय, तर जमिनीमध्ये इतकी रसायनं टाकतात शेतकरी हल्ली. कशाकरता टाकतात, तर त्या मुळांना ताकद यावी, ती मुळं मजबूत व्हावी, त्या मुळांनी पटापटा झाडं मोठी करावीत आणि झाडं मोठी झाली की त्याला जास्त अन्न यावं, असं नाही आहे. म्हणजे उत्पादन वाढतं परंतु त्या उत्पादनाची ताकद कमी होते. म्हणजे असं बघा की एका चौरस मीटरमध्ये जो गहू यायचा, त्या गव्हामध्ये त्या चौरस मीटर जमिनीची ताकद असायची, बरोबर की नाही. एका चौरस मीटरमध्ये आपण असं समजू की एका चौरस मीटरमध्ये 1 किलो गहू आला तर 1 किलो गव्हाची ती एक ताकद होती पूर्वी. आता काय करायला लागले, त्याच्यात रसायने टाकायला लागले, त्याच्यात विघटन करायला ते कीटक जिवंतच राहू देत नाही आणि ते रसायने टाकून त्याच्यामध्ये ते रासायनिक खतं टाकतात आणि ती रासायनिक खतं टाकली की तिथे 1 किलोच्या ठिकाणी 3 किलो गहू येतो. फायदा कोणाचा, शेतकऱ्याचा फायदा आहे. 3 किलो गहू येतो, पण म्हणजे काय होतं, 1 किलो गव्हाची जी ताकद आहे ती 3 किलोमध्ये विभागली जाते ना. म्हणजेच तो गहू कमी ताकदीचा होतो आणि मग आपण तो गहू 1 किलो जेव्हा खातो तेव्हा आपल्याला 1/3 ताकद मिळते. ताकद कमी मिळते कारण काय, 1 किलोच्या ठिकाणी 3 किलो उगवला, ताकद तेवढी 1 चौरस मीटरची ते 3 किलोमध्ये विभागली गेली, हो की नाही. तर आपण ते मारून टाकतो. म्हणजे रासायनिक खतांचा वापर केला की पर्यावरणाचं संतुलन गेलं, किडे कीटक मारले की पर्यावरणाचं संतुलन गेलं.
शिकार केली, मोठे मोठे प्राणी मारून टाकले की पर्यावरणाचं संतुलन गेलं. वनस्पतीवरती आळ्याच आल्या नाहीत. हल्ली असा फ्लॉवर येतो, त्याला जर विचारलं ना की अरे फ्लॉवरमध्ये आळी आहे का, तर तो म्हणतो अजिबात नाही साहेब, रासायनिक खत दिलं आहे. आळ्या बंद केल्या. आळ्या बंद केल्या तर चिमण्या काय खातील, नाकतोडे काय खातील, ते कसे जगतील. नाकतोडे चिमण्या बंद केल्या तर त्यांच्यावर अवलंबून असलेले प्राणी पक्षी काय खातील. ही साखळी जर मध्ये कुठे तुटली तर त्याच्यावर अवलंबून असलेले पुढले प्राणी हे सगळे त्याच्यामध्ये उपाशी राहतील आणि मग ही पर्यावरणाची साखळी तुटेल आणि मग तुम्हाला आम्हाला खायला मिळणं मुश्किल होऊन जाईल. कारण मग जमीन समृद्ध होणार नाही. जमीन समृद्ध झाली नाही तर त्याला पाहिजे तसं पीक येणार नाही, तुम्हाला आम्हाला खायला पुरेसं मिळणार नाही. तेव्हा पर्यावरणाचं संतुलन हे जीवसृष्टीला म्हणजे सगळ्यांना असं म्हणतात. आत्तापर्यंत 72 लक्ष वेगवेगळ्या प्रकारचे सजीव शास्त्रज्ञांना सापडलेत. आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचे की 84 लक्ष योनीतून माणूस होतो, म्हणजे 84 लक्ष वेगवेगळे प्राणी आहेत असं आपल्याकडे पुराणात सांगायचे. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी 72 लक्ष शोधून काढलेत. हे सगळे सजीव, मग ते जमिनीतले असतील, ते जमिनीवरचे असतील, ते पाण्यातले असतील, ते जमीन आणि पाणी दोन्हीकडचे असतील, ते आकाशात उडणारे असतील, ह्या सगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी हे सगळे एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अवलंबून असल्यामुळे ती अन्न साखळी तयार झालेली आहे. ही अन्न साखळी सांभाळणे म्हणजेच पर्यावरणाचं संतुलन सांभाळणे. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं हवा, पाणी आणि जमीन याचं कुठल्याही परिस्थितीत प्रदूषण झालं नाही तर आपण सगळे पुढल्या अनेक पिढ्या खूप छान जगू शकू. पण याचं थोडं जरी संतुलन बिघडलं तर मात्र आपल्याला पुढल्या पिढीमध्ये उत्तम जगता येणार नाही आणि आपल्या पुढल्या पिढ्यांना खूप अनेक प्रकारचे त्रास होतील. म्हणून पर्यावरणाचं संतुलन का महत्त्वाचं आहे? सजीव सृष्टीला सुखी ठेवण्याकरता पर्यावरणाचं संतुलन राखणं आवश्यक आहे. एवढा अभ्यास केला की तुम्हाला या धड्यावरचा कुठलाही प्रश्न जरी आला तरी त्याचं उत्तर देता येईल. पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचं संतुलन म्हणजे काय, अन्न साखळी म्हणजे काय आणि अन्न साखळीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता, वनस्पती, हे तुम्हाला सांगता आलं की तुम्हाला या धड्यावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. चला, आपण नंतर पुन्हा एकदा पुढल्या धड्यामध्ये भेटणारच आहोत. कुटुंबाची वेगवेगळी मूल्ये असतात त्या विषयावर आपण बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा जसा अभ्यास कराल तसा कुटुंबातली काय वेगवेगळी मूल्ये असतात याचाही थोडासा अभ्यास करून ठेवा. पुढल्या धड्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करू. चला,